मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान व महाविकास आघाडी यांच्या वतीने दिनांक 19 सप्टेंबर रोजी मंचर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। समाजातील गरजू व्यक्तींना रक्तदानाच्या माध्यमातून मदत तसेच जो रक्तदाता आहे त्यालाही भविष्यात रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा सुमारे 5 लाख रुपयांचा विमा काढण्यात आलाय। रक्तदान शिबिर मंचर उपजिल्हा रुग्णालय, विठ्ठल रुक्मिणी सभा मंडप, वळती, पारगाव शिंगवे, ग्रामपंचायत हॉल, जांबूत, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, रांजणगाव ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कवठे यमाई, मारुती मंदिर यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी संपन्न झाले। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा काल 18 तारखेला वाढदिवस संपन्न झाला आणि त्या निमित्ताने आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 7 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी देखील या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हे रक्तदान शिबिर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत त्यांचं असणारं जगदंब प्रतिष्ठान हे महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे रक्तदान शिबिर आयोजित होतंय याच्यामध्ये रक्तदात्याला अशी कुठली वस्तू स्वरूपामध्ये आपण काही गिफ्ट वगैरे देत नाहीत। आता एक ट्रेंड आलेला आहे की मी जर रक्त दिलं तर मला त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार, मग कोण टी शर्ट देतो, कोण जर्किन देतो, कोण वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं देतो। परंतु त्यांची एक संकल्पना अतिशय चांगली आहे की जो रक्तदाता रक्तदान करल त्याला 1 वर्षाकरता 2 लाखाचा ॲक्सिडेंट विमा आणि 3 लाखाचा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं एकंदर 5 लाखाचं 1 वर्षाकरता इन्शुरन्स पॉलिसी त्याची देण्यात येत आहे। त्याचबरोबर त्याला थ्रूआउट लाईफ टाईम त्याला ब्लड ज्यावेळी गरज पडेल ते उपलब्ध होईल। फॅमिलीसाठी 1 वर्षाकरता आहे। ही अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे। मी आपणाला एक उदाहरण सांगतो की गेल्या वर्षी वळतीला ज्यावेळी रक्तदान शिबिर होतं तर तिथं प्रकाश ढोबळे म्हणून पारगावचा एक रक्तदाता होता। त्याचा दुर्दैवाने नंतर रक्तदान झाल्यानंतर काही दिवसानंतर अपघात झाला आणि लगेच त्याला आम्ही सांगितलं की अरे तुझं रक्तदान केलेलं होतं तर त्याला जवळपास 2,15,000चा क्लेम त्या ठिकाणी मिळाला आणि त्याला पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे त्याची मोफत झाली। म्हणून एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। आज मंचर, त्यानंतर खाली पारगाव शिंगवे, वळती आणि कवठे, रांजणगाव, पाबळ, जांबूत येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि दिवसभर हा कार्यक्रम चालेल। त्याच्यात अधिकाधिक रक्तदात्यांनी, महिला पुरुषांनी सहभागी व्हावं आणि एक चांगला हा अनोखा उपक्रम आहे त्याचा निश्चित आपल्याला लाभ त्याच्यामध्ये होईल असं मला वाटतं।